आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। मुंबई में आरपीआई का कार्यकर्ता मेळावा संपन्न। रामदास आठवले ने दी बीएमसी के लिए चुनावी रणनीति। मुंबई आगामी बीएमसी चुनावों की तैयारी के तहत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गुट ने बोरीवली पश्चिम स्थित गोराई के बे व्यू होटल में कार्यकर्ता मेळावा का आयोजन किया। इस कार्यक्रम में पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष और केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले के नेतृत्व में चुनावी रणनीति पर चर्चा की गई। इस कार्यक्रम में आरपीआई मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, व्यापारी सेल के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पोपट शेठ घनवट, मुंबई प्रदेश सरचिटनीस गोविंदराव पवार, महाराष्ट्र प्रदेश सचिव हरिहर यादव और महाराष्ट्र कोषाध्यक्ष ऋषि माली समेत पार्टी के कई प्रमुख नेता और पदाधिकारी मौजूद रहे। सभा के दौरान रामदास आठवले ने पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए आगामी बीएमसी चुनावों की रणनीति पर प्रकाश डाला। उन्होंने सभी कार्यकर्ताओं को निर्देश दिया कि वे पार्टी की नीतियों और कार्यक्रमों को जनता तक पहुंचाएं और वार्ड स्तर पर पार्टी को मजबूत करें। कार्यक्रम में बीएमसी चुनाव के संभावित उम्मीदवारों को मार्गदर्शन प्रदान किया गया। इसके अलावा चुनावी तैयारियों और प्रचार अभियान की रूपरेखा तैयार की गई। व्यापारी सेल के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पोपट शेठ घनवट ने कार्यकर्ताओं को एकजुट होकर काम करने की अपील की और कहा कि पार्टी का हर कार्यकर्ता संगठन की नींव है। इस अवसर पर सैकड़ों आरपीआई कार्यकर्ता और पार्टी समर्थक शामिल हुए। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर। इस कार्यक्रम के दौरान आरपीआई व्यापारी सेल के महाराष्ट्र अध्यक्ष पोपट शेठ घनवट ने क्या कुछ कहा, इस रिपोर्ट में। बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि आज खास करून सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं सर्व महिलांना ज्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केले अशा ताईंना आपलं अभिवादन करून आज आठवले साहेबांच्या माध्यमातून मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीत जे काही विचार मांडायचे त्याबाबत मी आपल्याला दोन शब्द बोलू इच्छितो। बंधू भगिनींनो, मंचवर सर्व नेते मंडळी, आमचे महिला मंडळ आणि सर्व नेते मंडळी, आपल्या सर्वांना ही नम्र विनंती आहे की येत्या निवडणुकीमध्ये खरोखरच काही नगरसेवक जर बनवायचे असतील तो विभागामध्ये त्या नगरसेवक बनणाऱ्या इच्छुकाला पूर्ण त्यांच्याकडे यादी आणि तिथली जनरल माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ती सगळं घेऊन आणि खरोखरच आपण निवडून येऊ शकतो अशी मनामध्ये धारणा तयार करून त्यांनी निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि गल्ली बोळातून विभागातून ज्या काही अडचणी असतील, आज तुमच्याकडे खूप थोडा कमी वेळ आहे, त्यातल्या त्यात पुढे होऊन तुम्ही आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन निवडणुका जर लढवल्या तर मला वाटतं की चित्र बदलायला काही वेळ लागणार नाही। परंतु आपल्या बरोबर समाज सर्व जाती धर्माचा पाहिजे। आपण असं म्हणू शकत नाही की अमुकच लोक आपल्या बरोबर पाहिजे, तमुकच लोक आपल्या बरोबर पाहिजे। परंतु ज्या ज्या साहेबांनी बनवलेल्या आघाड्या, मग त्या सर्व जातीच्या आघाड्या आहेत विभागामध्ये, त्या आघाड्यांचे जे प्रमुख आहेत तिथं राहणाऱ्या त्या भागामध्ये त्या सर्वांना भेटणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून त्या भागातील सर्वांना जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी मिळून एक उमेदवार पुढे आणायचा आणि तो आणलेला उमेदवार त्यांनी सांगितलं की आम्ही यांना निवडून आणून देऊ शकतो, त्याप्रमाणे उमेदवाराची निवड झाली पाहिजे असं माझं मत आहे। खरोखरच आपल्याला वाटते तेवढी निवडणूक सोपी नसते। तिकीट घेतली म्हणजे निवडून येतो असं काही नाही। परंतु आज मला एवढं माहिती आहे की जर आठवले साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी तिकिटी घेतली त्या ठिकाणी जे काही बीजेपीचं मतदान आहे, त्या ठिकाणी जे शिंदे साहेब शिवसेनेचं मतदान आहे, त्या ठिकाणी अजितदादा राष्ट्रवादीचं मतदान आहे आणि आपल्या सर्व समाजाचं मतदान आहे, हे समजून सगळ्यांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे। तरच तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणं मला वाटतं योग्य राहील आणि त्याच्यातून रिझल्ट खूप चांगला येऊ शकतो। रिझल्ट खरोखरच आणायचा असेल तर सर्व लोकांना, आज आपल्याकडं सर्व महिला आहेत, होतकरू महिला आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे त्यांचं जे वर्चस्व आहे त्या माध्यमातून त्यांनाही बरोबर घेऊन त्यांच्या विचारांनी आणि त्या भागातील सर्व जे यंग लोक आहेत, युवक आहेत, युवती आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण जर निवडणूक लढला
तर मला वाटतं मुंबईमध्ये 5-25 नगरसेवक बनायला काही अडचण नाहीये आणि त्याच पद्धतीने तुम्ही निवडणूक